बऱ्याचदा उद्योजक सर आपल्या उद्योगामध्ये इतके व्यस्त असतात आणि त्यांचा फक्त फोकस त्यांच्या ऑपरेशनमध्ये असतो किंवा त्यांचा जो सब्जेक्ट असतो त्याच्यामध्ये असतो आणि बऱ्याचदा दुर्लक्ष होतं फायनान्शियल मॅनेजमेंटकडे. आणि आपण असं नेहमी म्हणतो की बिझनेस हा खरं तर फायनान्स डिपार्टमेंट चालवतं, द CFO रन्स द बिझनेस असं म्हटलं जातं. आणि लक्ष न दिल्यामुळे नंतर फायनान्शियल चॅलेंजेस होतात आणि आपण बघतो की मोठमोठे बिझनेसेस क्लोज होतात. सो एक उद्योजक आपला व्यवसाय करत असताना फायनान्सकडे काय फोकस असायला हवा? कॅश फ्लो. कॅश फ्लो इज किंग. प्रॉफिट आपल्याला फक्त कागदावर दिसतं, ते मटेरियलाइज करण्यासाठी तुमचे रिसिव्हेबल्स पूर्ण येणं गरजेचं असतं. तर फक्त प्रॉफिट कागदावर असून त्याच्या आधारे आपण वाढवू नाही शकत, कारण प्रॉफिट कागदावर आहे पण ऑपरेटिंग करायला पैसे कमी पडत आहेत, म्हणजे तुमचे रिसिव्हेबल्स वाढलेले आहेत जे रिकवर नाही झालेत. तर कॅश फ्लो इज द किंग. सच्चाई ये है की बैंक में पैसा कितना है, ये सच्चाई आहे. तर त्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर यू कॅन रिअली सस्टेन, सर्वाइव्ह आणि ग्रो. दुसरी गोष्ट आहे ना, ॲज अ फाउंडर ऑफ द बिझनेस और ॲज अन एंटरप्रेनर आपण काय बिझनेस करतोय आणि तो बिझनेस कसा करतोय ना, ह्याला भरपूर महत्त्व आहे. म्हणजे आपण असा बिझनेस करावा ज्यामध्ये आपल्याला क्रेडिटची देण्याची गरज नसली पाहिजे. अनेक लोक काय करतात, धंदा वाढवण्यासाठी, कस्टमर बेस वाढवण्यासाठी अंधाधुंद स्प्रेड करतात कस्टमर बेसला, म्हणजे क्रेडिटवर देतात आणि मग ते रिस्क घेतात. कारण मग तुम्ही प्रोडक्ट किंवा सर्व्हिस देत नाही, तुम्ही लोनवर घेतलेला पैसा लोनवर देताय आणि तुम्ही लोनवरनं जे पैसे घेताय त्याच्यावर तुमचं घर घाण असतं, ऑफिस घाण असतं, जमीन घाण असते, फार्म हाऊस घाण असतं. आणि जेव्हा तुम्ही उधारीमध्ये माल देताय तेव्हा समोरच्याचं काहीच तुमच्याकडे घाण नसतं. तर दिस इज अ कॉन्ट्ररी सिच्युएशन आणि ह्याच्यातनं तुम्ही वाचले पाहिजेत नेहमी. म्हणजे यू नीड टू बी माइंडफुल, कॉन्शियस आणि कॉशियस. हे फार गरजेचं. आणि इथेच भरपूर उद्योजक फसतात. चांगला प्रोडक्ट बनवतात किंवा चांगली सर्व्हिस देतात, चांगली टीम असते, चांगलं लोकेशन असतं, चांगली फॅसिलिटी असते, सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये चुकतात आणि तिथे तो धंदा हरवतो. तर यू नीड टू बी व्हेरी केअरफुल अँड अवेअर ॲट ऑल टाइम्स की आपला कॅश फ्लो किती आहे. करेक्ट.